हॅलो ऑल नीट यू जी स्टुडंट, वेलकम टू छत्रपती एज्युकेर. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज जे आहे त्यांचं कोणत्या रँकपर्यंत म्हणजे कोणत्या SML पर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॉलेज भेटू शकते याबद्दल माहिती घेणार आहोत. SML म्हणजे काय असतो, स्टेट मेरिट लिस्ट कशा प्रकारे बनते, काय असते काय असते क्रायटेरिया वगैरे सर्व मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 148 BMS कॉलेज आहेत. त्यापैकी जे 22 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आहेत, आणि उर्वरित 126 जे आहेत ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. 126 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल जे सीट्स आहेत 10,032 सीट्स आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये टोटल ज्या BMS कॉलेजच्या सीट्स आहेत 11,879 एवढ्या सीट्स आहेत. पण सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजमध्ये टोटल सीट्स आहेत 10,032 एवढ्या सीट्स आहेत. त्यापैकी जे आहे 1506 म्हणजे 1,506 ज्या सीट्स आहेत AIQच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जात होत्या. उर्वरित ज्या सीट्स आहेत 8,526 ह्या ज्या सीट्स आहेत महाराष्ट्राच्या स्टेट CET गव्हर्नमेंट काउन्सिलिंग थ्रू फिलअप केलं जातं. आणि AIQची जी प्रायव्हेट BMS कॉलेजची जे काउन्सिलिंग होते म्हणजे सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजची जी काउन्सिलिंग होते ती पण महाराष्ट्राच्या MSCETच्या काउन्सिलिंगच्या वेबसाईटवरच होते. पण त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन असतं, त्याला तुम्हाला 50,000 रुपये पेड करावं लागतात, ते डिपॉझिट राहतं आणि उर्वरित त्याच्यानुसार तुमची काउन्सिलिंग होते. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर किती तुम्हाला SML पर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटू शकते याबद्दल एक माहिती घेऊया. SC कॅटेगरीसाठी 34,448 या SML पर्यंत, ST कॅटेगरीसाठी 39,899, VJ कॅटेगरीसाठी 34,203, OBC कॅटेगरीसाठी 33,632, SCBC कॅटेगरीसाठी 34,046 आणि ओपन कॅटेगरीसाठी 33,549, NT1 कॅटेगरीसाठी 34,091, NT2 कॅटेगरीसाठी 33,731 आणि NT3 कॅटेगरीसाठी 33,614 या SML पर्यंत जर तुमचा म्हणजे प्लस मायनस 100 ते 200 या SML पर्यंत जर तुमचा SML असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMSला ॲडमिशन भेटू शकते. आता गेल्या वर्षी यापेक्षा जास्त SML होता, कारण की गेल्या वर्षी लास्ट राऊंडला नवीन कॉलेज ॲड होत गेले, त्यामुळे जास्त SML पर्यंत सुद्धा महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMSला ॲडमिशन भेटले होते. एकंदरीत जर बघायला गेलं तर BMSचा जो SML आहे व कट ऑफ आहे तो एक्झॅक्टली प्रिडिक्ट करणं थोडंसं मुश्किल आहे, कारण की बरेच विद्यार्थी ज्यांना चांगले मार्क आहेत ते विद्यार्थी BMS घेण्यापेक्षा रिपीटला जास्त प्रेफरन्स देतात. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा संख्यामध्ये घट होतो. तरी पण यावर्षी जो एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना पेपर थोडासा डिफिकल्ट गेल्यामुळे थोडंसं जरी जास्त SML असेल तुमचा, यापेक्षा थोडासा जरी जास्त SML असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMSला ॲडमिशन भेटू शकते. तसेच जर न्यू कॉलेज जर ॲड होत गेले नवीन प्रत्येक राऊंडला, तर मग तुम्हाला याच्यापेक्षा कमी जास्त SML जरी असेल तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन भेटू शकते. आता ते डिपेंड करणार आहे की सर्व कॉलेज फर्स्ट राऊंडपासूनच उतरतात की काही कॉलेज कसं, गेल्या वर्षी आर्यन लाहोटी कॉलेज आहे लास्ट राऊंडला उतरलं होतं, त्यामुळे त्याचा जो SML कट ऑफ आहे तो जास्तच गेला होता. ते टोटली डिपेंड करणार आहे की ती कॉलेज कोणत्या राऊंडला येतील, त्यावर टोटली हा कट ऑफ SML क्लोजिंग रँक डिपेंड करणार आहे व कट ऑफ पण डिपेंड करणार आहे. तर हा एकंदरीत BMSचा SML क्लोजिंग रँक आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. एकंदरीत जर बघायला गेलं तर महाराष्ट्राची काउन्सिलिंग हे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. पण ती पण MBBS BDHची होईल. BMS BHMSच्या काउन्सिलिंगला थोडा टाईम लागेल अजून, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होऊन जाईल. एकंदरीत जर बघायला गेलं तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या पण काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या संपर्क साधू शकता. तसेच व्हेटरनरीची काउन्सिलिंग लवकरात लवकर सुरू होईल महाराष्ट्रामध्ये, पुढच्या आठवड्यामध्येच नक्की सुरू होऊन जाईल. त्यामुळे व्हेटरनरीचे सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जर तुम्ही व्हेटरनरीच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार असाल तर. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन माहिती घेऊन काउन्सिलिंग रिलेटेड.